Hello students, in last lecture we have studied the looping statements. Now we will start the new topic, objects in JavaScript. So JavaScript is an based scripting language. Almost 11 everything is an object in JavaScript. A JavaScript object is an entity having state, that is properties, and behavior, that is methods. An object can group data together with functions needed to manipulate it. So basically JavaScript is an object based scripting language, and with the help of objects we support which two that is properties and behavior, that is properties and methods. So an object can group data together with functions needed to manipulate it. सो आपण डेटा ग्रुप करू शकतो आणि व्हेरियस वेने आपण मॅन्युप्युलेट करू शकतो किंवा यूज करू शकतो. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑब्जेक्ट्स इन JavaScript, that is the object. So in objects in JavaScript we have find various examples around us, so which is called as also objects. So which objects are there? That is real world objects. So let's see, such as table, boat, television, bicycle, shop, bus, car. All these tangible things are known as objects. All the tangible objects. Tangible means which we can view, which we can feel. That is tangible. Take an example of a car object. It has properties like name, model, weight, color, etc., and methods like start, stop, brake, etc. All cars have same properties but contain different value from car to car. All cars have a same methods but perform differently. बेसिकली ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हटलं आहे, इट इज अ टँजेबल, म्हणजे आपण त्या की प्रॉपर्टी आणि मेथड्समध्ये आपण डिस्क्राईब करू शकतो. मग एक्झाम्पल दिले त्यांनी कारचं. मग आता कार जर ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर कारला प्रॉपर्टी असतात. त्याचं नेम असू शकतं, त्याचं मॉडेल असू शकतं, त्याचं वेट काय आहे, त्याचं कलर काय आहे, आणि नंबर ऑफ व्हील्स असू शकतात. सो ह्या काय झालं त्याच्या कारच्या प्रॉपर्टी झाल्या. अँड व्हॉट आर द मेथड्स ऑफ दॅट कार? स्टार्ट, स्टॉप, ब्रेक. म्हणजे आपण स्टार्ट केली की ही काय झाली, एक मेथड झाली. कार स्टॉप केली, स्टॉप. ब्रेक केली, ब्रेक. सो दीज ऑल आर, म्हणजे आता प्रत्येक कारला स्टार्ट, स्टॉप आणि ब्रेक ह्या तर सेम प्रॉपर्टी असणार आहेत. सगळ्याच कारला नेम असू शकतं, सगळ्याच कारचं प्रत्येक कारचं मॉडेल वेगवेगळं असू शकतं, आणि वेट पण वेगळं असू शकतं, आणि कलर्स पण वेगवेगळे असू शकतात. सो दीज आर दी ऑब्जेक्ट्स ऑफ दी कार. म्हणजेच का एका कारचे वेगवेगळे मॉडेल्स असू शकतात. सो कार इज अ ऑब्जेक्ट्स. सो ऑल कार्स हॅव अ सेम प्रॉपर्टीज बट कंटेन डिफरंट व्हॅल्यूज फ्रॉम कार टू कार. म्हणजे प्रत्येक जशी वेगवेगळी कार असतात त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजसुद्धा असतात त्याच्या, पण प्रॉपर्टीज वेगळ्या असल्या तरी मेथड्स मात्र सेमच असतात. सो ऑल कार्स हॅव सेम मेथड्स. सो बघा नेक्स्ट, ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट. मग त्यांनी आता इथं एक्झाम्पल दिलं आहे कार. म्हणजे आपण प्रोग्राममध्ये काय करणार आहे, कार ऑब्जेक्टला डिस्क्राईब करणार आहे. मग सो ऑब्जेक्टचं व्हॉट इज द नेम ऑफ ऑब्जेक्ट? कार. मग प्रॉपर्टी काय दिल्या होता? नेम, मॉडेल, वेट, कलर. सो कार डॉट नेम इज इक्वल टू फरारी. कार डॉट नेम इज इक्वल टू अजून एक सेकंड असू शकतं सियाज. अशा वेगवेगळ्या कार्स आहेत.
ते आपण वेगवेगळे असणार. सो आणि इथं मेथड काय सांगितलंय, कार डॉट स्टार्ट. देन नेक्स्ट कार सेकंड प्रॉपर्टी दिलेली आहे, कार डॉट मॉडेल इज इक्वल टू F30. म्हणजे मॉडेलची व्हॅल्यू पण चेंज होऊ शकते, पण प्रॉपर्टी मात्र सेम. देन कार डॉट वेट इज इक्वल टू 1517 kg. म्हणजे प्रत्येक कारचं वेटसुद्धा वेगवेगळं असू शकतं. अँड कार डॉट कलर इज इक्वल टू रेड, म्हणजे कलर्स वेगवेगळे असू शकतात. देन कार मेथड्स दिल्या त्यांनी, कार डॉट स्टार्ट, कार डॉट ड्राईव्ह, कार डॉट ब्रेक अँड कार डॉट स्टॉप. सो दीज आर दी मेथड्स. सो आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मेथड्स डिफाईन करू शकतो. आणि ओपन आणि क्लोज दिसतात ब्रॅकेट. सो मेथड्सला कंपल्सरी आपण जेव्हा आपण त्याला इंडिकेट करतो तेव्हा ओपन क्लोज ब्रॅकेट असतोच. सो बेसिकली नेक्स्ट बघा, प्रॉपर्टीज अँड मेथड्स ऑफ ऑब्जेक्ट्स आर एक्सेस्ड विथ डॉट ऑपरेटर. मग आपण डॉट ऑपरेटरचा यूज करून आपण प्रॉपर्टीज आणि मेथड्स ॲक्सेस करू शकतो. जावास्क्रिप्ट सपोर्ट्स 2 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स. दॅट इज फर्स्ट वन इज द बिल्ट इन ऑब्जेक्ट, सेकंड इज द युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. मग आता एक्झाम्पलमध्ये बघितलं आपल्याला जर कारचं नेम ॲक्सेस करायचं आपण काय यूज करतो, कार डॉट नेम इज इक्वल टू BMW. म्हणजेच काय, डॉट हे काय झालं, ऑपरेटर झालं. म्हणजे जर ती तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर तुम्हाला डॉट ऑपरेटरचा यूज करावा लागतो. आणि जावास्क्रिप्टमध्ये बघा, देर आर 2 टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट्स. फर्स्ट वन इज द बिल्ट इन ऑब्जेक्ट्स अँड युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. सो फर्स्ट इज द बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. So which are the built-in objects such as math, string, array, date, etc. These are the built-in objects. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पुढे बघायचे आहेत built-in objects, math, string, array and date. Then second is the user-defined objects. So in JavaScript gives facility to create user-defined objects as per user requirements. म्हणजे आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो, त्याला काय म्हणतात, युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. मग आपण आता ऑब्जेक्ट्स मगाशी क्रिएट केलेला कार, मग कार इज द ऑब्जेक्ट्स. किंवा एखादा आपल्याला स्टुडंट ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल मग स्टुडंट्सला क्रिएट करू शकतो. सो दीज आर दी युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. आणि सिस्टीमने प्रोव्हाइड केलेले असतात त्याला काय म्हणायचं, बिल्ट इन ऑब्जेक्ट्स. आणि युजरने क्रिएट केलेले असतात त्याला काय म्हणायचं, युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. देन नेक्स्ट ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्टमध्ये नेक्स्ट बघायचं आहे न्यू कीवर्ड. द न्यू कीवर्ड इज यूज टू क्रिएट न्यू ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट. सो न्यू कीवर्ड इज यूज फॉर व्हॉट, फॉर क्रिएटिंग दी न्यू ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट. म्हणजे जर आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, न्यू कीवर्ड यूज करणार आहोत. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ D is equal to new date. So date is the objects and new is the keyword used to create the new object. So D is new instance created for date object. So D is the new instance and date is the objects that we have created. म्हणजे आपण डेट ऑब्जेक्टवर जे पण काम करणार आहोत ते कशामध्ये असणार, कशामुळे होणार आहे, न्यू कीवर्डमध्ये. आणि व्हेरिएबल आपण काय यूज केले, डी. आता एवढंच लक्षात ठेवा, न्यू कीवर्ड इज यूज टू क्रिएट द न्यू ऑब्जेक्ट्स इन अ जावा स्क्रिप्ट. देन next point is the DOM, that is DOM, that is document object model. And this is the one of the important
point in the JavaScript. So before starting, we learn what is the objects, types of the objects, and which are the types of objects: built-in objects and user-defined objects. Now let us see the DOM, that is document object model. So बघा त्याच्यामध्ये when HTML document is loaded into a web browser, it becomes a document object. It defines logical structure of document, the way in which HTML document content is accessed and modified is called as a document object model. म्हणजेच काय, ज्या वेचा किंवा मेथडचा यूज करून आपण HTML लँग्वेज क्रिएट करत असतो किंवा व्हेरियस टाईप्सचे टॅग्स यूज करत असतो आपण, आणि ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या ॲक्सेस करतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. So it is the programming interface for HTML and XML, that is XML means extensible markup language documents. म्हणजे आपण काय होतं त्या डॉममध्ये प्रोग्रामिंग स्ट्रक्चर क्रिएट करतं, ती कशामध्ये, HTML and XML मध्ये. दॅट इज XML means extensible markup language. So this is the programming language that is used for executing the program. So बघा आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट काय करतं, व्हेरियस टाईप्स ऑफ टॅग्स असतील, प्रॉपर्टीज असतील, तर त्या ॲक्सेस करण्यासाठी प्रोव्हाइड करतो. Then the next, the standardization of DOM was founded by W3C, that is World Wide Web Consortium, which works for standardization of web technology. According to W3C, the W3C document objects model, which is called as a DOM, is a platform and language neutral interface that allows programs and scripts to dynamically access and update content, structure and style of a document. So बघा, standardization of DOM was founded by which? W3C. What is the W3C? World Wide Web Consortium, which works for the standardization of web technology according to W3C. So W3C document object model is a platform and language neutral interface that allows the programs and scripts to dynamically access, update contents, structures and style of a document. Basically DOM चा यूज काय आहे, फॉर ॲक्सेस अँड अपडेट दी कंटेंट्स ऑफ जे काही आपण डॉक्युमेंट यूज केलेले आहेत त्या ॲक्सेस करण्यासाठी आपण काय यूज करतो, DOM. Here is the hierarchy of the DOM objects. At the top of the Windows object, top is the Windows object, after that location object, then document object, then navigator object, then history objects, and these are subunit included, that is form object, link object, image object and anchor object. So basically डॉक्युमेंट हायरार्कीमध्ये ॲट द टॉप ऑफ कोण आहे, विंडोज ऑब्जेक्ट म्हणतात. अगेन विंडोज ऑब्जेक्ट्स कंटेन्स दी 4 ऑब्जेक्ट्स. फर्स्ट वन इज द लोकेशन ऑब्जेक्ट, document object, navigator objects and history object. And again third hierarchy, document objects have 4 objects: form object, link objects, image objects and anchor objects. एक्झाम मध्ये तुम्हाला MCQ मध्ये विचारतात हा क्वेश्चन, विच आर द विंडोज ऑब्जेक्ट्स, विच आर द डॉक्युमेंट्स ऑब्जेक्ट्स, किंवा MCQ मध्ये विच इज द नॉट ए डॉक्युमेंट ऑब्जेक्ट्स,
असे क्वेश्चन्स विचार. दॅट इज डॅश डॅश object is included in the Windows access, that type of questions. Then next after that, properties for DOM objects. So each objects different types of properties and its methods. So first one is the head. So बघा, head returns the head element of the documents. म्हणजे हेड पार्टमध्ये आपण जे काय लिहिलं असणार नाही ते कशामध्ये येणार आहे, हेड प्रॉपर्टीमध्ये. देन सेकंड वन इज द टायटल. सो सेट्स ऑर रिटर्न्स टायटल ऑफ द डॉक्युमेंट. जर पर्टिक्युलर डॉक्युमेंटला टायटल सेट करायचं असेल तर आपण काय यूज करणार आहोत, टायटल प्रॉपर्टी. देन नेक्स्ट थर्ड वन इज द URL. रिटर्न्स फुल URL ऑफ द HTML डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमचा वेबपेजचा जो काही URL आहे त्यासाठी आपण यूज काय करणार आहोत, URL प्रॉपर्टी. देन नेक्स्ट बॉडी ऑर इमेज. सो बॉडी ऑर द इमेज रिटर्न्स द बॉडी ऑर द इमेज एलिमेंट्स रिस्पेक्टिवली. म्हणजे आपण जे काही कंटेंट्स राईट केले आहेत बॉडी टॅगमध्ये आणि इमेज टॅगमध्ये त्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, प्रॉपर्टी. सो बेसिकली डॉममध्ये ह्या 5 प्रॉपर्टी यूज केल्या जातात. हेड, second one is the title, third one is the URL, fourth one is the body and fifth one is the image. Then next आपण बघूया methods for DOM objects. So basically DOM objects has 3 methods. In that first one is the write method, second one is the write ln method, then third one is the get element by id method. देन फर्स्ट इज द राईट मेथड. आपण बघितलं आहे बघा, डॉक्युमेंट डॉट राईट इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट राईट LN इज इक्वल टू. सो राईट LN, गेट एलिमेंट बाय ID, these are the methods of DOM. So first one is the write method. Writes HTML expressions or JavaScript code to a document. So it is used for HTML expressions and JavaScript code to the document. Then second one is the write ln. Same as a, so write ln is the same as a write method but adds a new line character after each statement. So बघा, it adds the new line character after each statements. म्हणजेच काय, आपण डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं, राईट ओके लिहिलं तर तुम्हाला काय डिस्प्ले होणार आहे, फक्त ओके डिस्प्ले होणार आहे. आणि सपोज त्याच्यामध्ये वेलकम लिहिलं तर आपल्या ओकेच्याच पुढे काय होणार आहे, वेलकम डिस्प्ले होणार आहे. पण जर आपण डॉक्युमेंट डॉट राईट LN लिहिलं तर काय होणार आहे, ॲड न्यू लाईन आफ्टर ईच स्टेटमेंट. म्हणजे आपल्या प्रत्येक स्टेटमेंट नंतर आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लाईनला डिस्प्ले होणार आहे. सो दिस इज द डॉक्युमेंट डॉट राईट LN. देन नेक्स्ट मेथड इज द गेट इलेमेंट बाय ID. आपण मागच्या वर्षी राईट बघितलं, राईट LN बघितलं, पण आता आपल्याला 12th न्यू मेथड बघायचे, गेट इलेमेंट बाय ID. So there are many ways of accessing form elements, of which the easiest is by get element by ID method, in which ID property is used to find an element. मग आता बघा, 11th स्टँडर्डमध्ये आपण फॉर्मच्या व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी आपण इलेमेंट ॲक्सेस करत होतो. म्हणजेच काय, A इज इक्वल टू F1 प्लस 1 डॉट व्हॅल्यू सेमिकोलन. सो याने काय होतं, F1ला काय होणार होतं, T1ची व्हॅल्यू आपण ॲक्सेस करत होतो. म्हणजेच गेट इलेमेंट बाय ID म्हणजे टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आपण फंक्शनमध्ये यूज करणार आहोत. म्हणजे आता आपल्याला इथले पुढचे प्रोग्राम आहेत ते आपण काय यूज करणार आहोत, मेथड गेट इलेमेंट बाय ID. म्हणजेच काय, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ID हा एलिमेंट यूज करावा लागणार आहे.
म्हणजेच आपण फंक्शनमध्ये सपोज टेक्स्ट बॉक्स आणि टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू यूज करणार असो तर आपण काय यूज कर सो दिस विच मेथड इज यूज फॉर दॅट गेट एलिमेंट बाय आय डी. So these are the three methods of DOM objects. First one is the write element and get element by ID. Then next आपण बघूया the inner HTML property. बघा आपण आतापर्यंत काय बघितलं, what is mean by objects, types of objects, then what is the DOM, then hierarchy of the objects आणि त्याच्याशी रिलेटेड व्हेरियस प्रॉपर्टीज अँड मेथड्स बघितल्या. आता नेक्स्ट न्यू पॉईंट बघूया द इनर HTML प्रॉपर्टी. Then next is the inner HTML property is useful for getting HTML element and changing its content. Basically inner HTML property use काय आहे, HTML चे एलिमेंट्स अँड ॲक्सेस करणे आणि त्याच्यामध्ये चेंज करणे. सो द इनर HTML property can be used to get or change any HTML element including HTML and बॉडी. म्हणजेच काय, आपण कोणताही HTMLचा टॅग ॲक्सेस करू शकतो आणि त्याचा पर्टिक्युलर कंटेंट चेंज करू शकतो इन्क्लुडिंग HTML अँड बॉडी. म्हणजेच काय आपण कंटेंट चेंज करू शकतो बाय युझिंग इनर HTML प्रॉपर्टी. सो इनर HTML इज द प्रॉपर्टी फॉर element changing and updation. Then आपण एक एक्झाम्पल बघूया इनर HTML प्रॉपर्टीशी रिलेटेड. सो फर्स्ट वन इज द डॉक टाईप HTML, देन HTML टॅग, देन हेड टॅग, देन आपण फंक्शन यूज केलं आहे स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट ऑर जावा स्क्रिप्ट. देन आपण फंक्शन क्रिएट केलं आहे चेंज टेक्स्ट 3, देन ओपन कर्ली ब्रॅकेट क्लोज कर्ली ब्रॅकेट. त्याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे, व्हॅरिएबल दॅट इज var स्टाईल इज इक्वल टू h2 स्टाईल इज इक्वल टू सिंगल कोडमध्ये कलर डॉट कलर कोलन ग्रीन, देन सेमीकोलन. मग इथं आपण काय यूज केलं आहे इनलाईन CSS. देन नेक्स्ट इज द व्हेरिएबल टेक्स्ट इज इक्वल टू वेलकम टू द HTML5 अँड जावास्क्रिप्ट. म्हणजेच काय दिस इज द सेकंड व्हेरिएबल आणि त्याच्यामध्ये आपण काय वर्ड लिहिलं आहे वेलकम टू द HTML5 अँड जावास्क्रिप्ट, म्हणजे नॉर्मल टेक्स्ट मेसेज. देन त्याच्यानंतर बघा व्हॅर क्लोज स्टाईल इज इक्वल टू H2 क्लोज केला, जो आपण वरती ओपन केलेला आहे तो H2 आपण काय इथे क्लोज केलेला आहे. देन डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी सिंगलमध्ये काय लिहिलं आहे पॅरा डॉट इनर HTML इज इक्वल टू स्टाईल प्लस टेक्स्ट प्लस क्लोज स्टाईल देन सेमीकोलन, देन क्लोज कर्ली ब्रॅकेट. म्हणजेच इनर HTMLमध्ये काय यूज केलं आहे आपण स्टाईल प्लस टेक्स्ट प्लस क्लोज स्टाईल. म्हणजेच काय केलं आहे स्टाईलमध्ये काय आहे कलर ग्रीन झाला पाहिजे आणि टेक्स्टमध्ये काय वेलकम टू द HTML5 अँड जावास्क्रिप्ट. आणि क्लोज स्टाईलमध्ये काय केलं आहे HTML टॅग तो जो काय आपला H2 आहे तो क्लोज केला आहे. म्हणजेच काय आपल्या ह्या पॅरा ॲट्रिब्यूटला सेट होतात ह्या इनर HTMLच्या प्रॉपर्टीज. म्हणजे आपण एका ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टॅगच्या व्हॅल्यूज आपण चेंज करू शकतो. देन नेक्स्ट बघा स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड टॅग क्लोज केला, देन बॉडीला स्टाईल दिली आहे, बॅकग्राऊंड कलर कोणता दिला आहे सायन दिला आहे. त्याच्यानंतर H1मध्ये P टॅग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ID क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये नाव काय दिलेलं आहे पॅरा आणि आपण गेट एलिमेंट बाय ID पॅरा यूज केला आहे.
मग त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, वेलकम टू द साईट अँड पॅराग्राफ टॅग क्लोज केलेला आहे. सो जेव्हा प्रोग्राम रन होईल तेव्हा आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय येईल, वेलकम टू द साईट. देन इनपुट टाईपला आपण एक बटन घेतलेला आहे. सो ऑन क्लिक इज इक्वल टू चेंज टेक्स्ट 3. म्हणजे ज्यावेळेला आपण त्या बटनवरती क्लिक करणार आहोत तेव्हा चेंज टेक्स्ट 3 नावाचं फंक्शन कॉल होईल की जे आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे. सो हे सगळे चेंजेस काय होणार आहे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेले असणार आहेत. टेक्स्टमध्ये वर्ड चेंज होईल. मग आपल्याला बघा असं आउटपुट दिसलं होईल. बघा फर्स्ट वन इज द वेलकम टू दी साईट. तो वर्ड ॲज इट इज प्रिंट झाला. त्याच्यानंतर बघा क्लिक दिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्ट. मग त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर हा वर्ड डिस्प्ले होईल की जो आपण टेक्स्टमध्ये दिसत होता, दॅट इज वेलकम टू द HTML5 अँड जावा स्क्रिप्ट. सो अशा पद्धतीने आपण इनर HTMLचा यूज करून प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. त्याच्याशी रिलेटेड आपल्याला आउटपुट डिस्प्ले होतं. सो ऑल अबाउट इनर HTML प्रॉपर्टी ऑफ DOM for the JavaScript. So here we stop the part 3 of this lecture.